विधान परिषदेसाठी 30 एप्रिलला भाजपची यादी जाहीर होणार। मुंबई वगळता राज्यामधील 5 विभागांमधून संधी दिली जाणार। भाजपमध्ये विधान परिषदेसाठी मोठी भाऊगर्दी। सावध पवित्रा घेत ऐनवेळी भाजपकडून नावं जाहीर होण्याची शक्यता आहे। विधान परिषदेचा अर्ज भरण्यास अखेरचे 2 दिवस। महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अजून निर्णय नाहीये। उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीसाठी मविया नेत्यांचा आग्रह कायम। उद्धव ठाकरे अजूनही निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याची माहिती। राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या विधान परिषदेच्या एका जागेवरती 70 ते 75 जण इच्छुक। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती। तर सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेखाली लवकरच निर्णय होईल, तटकरे यांची माहिती। 70-75 उमेदवारांची त्या ठिकाणी इच्छुक म्हणून पक्षाकडे मागणी आहेच। पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, त्याचबरोबर कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांतील वेगवेगळ्या प्रादेशिक भागांतील ताकदवान जे सहकारी आहेत त्यांची मागणी निश्चितच त्या ठिकाणी आहे। जरूर या संदर्भामध्ये ज्यावेळेला वरिष्ठ पातळीवरती बैठक होईल त्याला या संदर्भातला आढावा घेऊन पक्ष नेतृत्व निर्णय करेल। विधान परिषदेसाठी इच्छुकांची गर्दी। राष्ट्रवादीकडून माजी महिला प्रदेशाध्यक्ष सुरेखा ठाकरे यांच्या नावाची चर्चा। तर माझं नाव नेहमीच आघाडीवरती असतं, पण यादीमध्ये मात्र नाव गायब होतं। सुरेखा ठाकरेंकडून नाराजी व्यक्त। माझ्यानंतर जेव्हा विद्याताई चव्हाण आल्या त्यांनाही आमदारकी दिली आणि नंतर रुपाली चाकणकर त्यानंतर झाल्यानंतर चित्राताई तर ह्या BJPमध्ये गेल्या, पण त्याच्यानंतर रुपाली चाकणकरांना पण आयोग दिलं। म्हणजे एकमेव राष्ट्रवादी महाराष्ट्राची महिला अध्यक्ष म्हणून मीच मागे राहिले, याचं कारण मला अजूनही कळलेलं नाही। बीडच्या केसमधील मस्साजोग सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान। अश्विनी देशमुख विरुद्ध स्वरूपानंद देशमुख यांच्यामध्ये सरपंच पदासाठी लढत। नाही, बिनविरोधचा म्हणजे अपेक्षा केली होती आपण। लोकशाहीमध्ये आपण कोणाला म्हणू शकत नाही की म्हणजे बिनविरोध झालीच पाहिजे, आपण एक आशा व्यक्त केली होती। परंतु तसं न होता आज प्रत्यक्ष निवडणूक लागलेली आहे आणि आज निवडणूक प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे। निवडणुकीमध्ये मतदार राजाच्या पाठिंब्यावर मी विजयी होणार। आणि तुम्ही ते आरोप केले होते विरोधकांवर, नाही, आता आजचा दिवस हा आरोपाचा नाही। आज मला माझ्या मतदार राजाला जितकं जास्तीत जास्त भेट घेऊन त्यांना मला विनंती करायची आहे की त्यांचा मतदान रूपी आशीर्वाद त्यांनी माझ्या पाठीमागं द्यावा। म्हणून जे काही गोष्टी असतील उद्या निकालानंतर मी मीडियाशी पूर्ण बोलणार आहे। प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेमध्ये विलीन होण्याचा निर्णय उद्या। बच्चू कडू उद्या सकाळी 11 वाजता निर्णय जाहीर करणार। बच्चू कडू यांची ABP माझाला माहिती। पक्ष विलिनीकरणाच्या बदल्यात कडूंना विधान परिषदेची ऑफर आहे। प्रहार संघटना शिवसेनेमध्ये विलीन करण्याबाबत बच्चू कडूंची शिवसेनेच्या नेत्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बच्चू कडू शिवसेनेच्या आणखी काही नेत्यांची चर्चा करणार, तर दुसरीकडे कडूंना विधान परिषदेची उमेदवारी देण्यास काही नेत्यांचा विरोध असल्याची ही माहिती मिळते। किरीट सोमय्या यांनी 2 अल्पवयीन मुलींच्या प्रकरणामध्ये घाटकोपर पोलीस ठाण्यासमोर 12 तास ठिय्या घेतला। सखोल चौकशी करण्याचं सहआयुक्त लक्ष्मी गौतम यांचं आश्वासन, तसंच दोषी असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाईचे आदेश। त्यानंतर किरीट सोमय्यांनी आंदोलन मागे घेतलं। घाटकोपरच्या नित्यानंद नगरमध्ये 2 अल्पवयीन मुलींवरती अत्याचार। पोलिसांनी शेजारील दोघांना अटक केली, मात्र मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या नातेवाईकांवरती गुन्हा दाखल केला। त्यामुळे पीडितेला न्याय मिळावा यासाठी सोमय्यांनी आंदोलन केलं। मंत्री रामदास आठवले यांची राज्यसभेवरती फेरनिवड झाल्याबद्दल सांगलीत सर्वपक्षीय भव्य नागरी सत्कार संपन्न। तर सत्कार सोहळ्यात रामदास आठवले आणि खासदार विशाल पाटील यांची दिलखिलास भाषणं। हा पट्टा जोवरती आहे तोवरती तर मोदींना कुणीच हरवू शकत नाही, आठवलेंचा दावा। बोलायला उभारला तोपर्यंत मोदी साहेब आल्यामुळे बाकी सगळी भाषण रद्द झाली आणि त्यामुळे त्यांना त्यावेळेला ह्या विषयावर बोलू दिलं। आणि म्हणून बाबा तुम्हाला जर वाटत असेल का तुमचं विधेयक पास झालं नाही, तर जो सगळ्यांना पटवून सांगू शकत होता त्याला तुम्ही बोलून दिलं।
बंधू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अजूनही फरार. 31 मार्चला शिर्डीमध्ये कल्पना खरात विरोधात गुन्हा दाखल. गेल्या महिनाभरापासून शिर्डी अहिल्यानगरसह SIT पथकाकडून कल्पना खरातचा शोध सुरू आहे. शिवाजी कोण होता पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी संजय गायकवाडांच्या घरावरती आज सकाळी 11 वाजता मोर्चा काढणार. आमदार संजय गायकवाड यांच्यावरती दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी. परवानगी मिळाल्यास गायकवाडांच्या घरासमोर पुस्तकाचं वाचनही करणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचा बुलढाणा दौरा रद्द. आज आमदार संजय गायकवाड यांच्या घरासमोर करणार होते आंदोलन. शिवाजी कोण होता पुस्तकाच्या वितरकाला आमदार संजय गायकवाड यांनी शिवीगाळ केली होती. धाराशिवच्या सोनारवाडी इथं विवाह सोहळ्यामध्ये शिवाजी कोण होता पुस्तकाची पाहुण्यांना भेट. मुलीच्या लग्नामध्ये उपस्थित पाहुण्यांना वधू बंधूकडून पुस्तकरूपी भेट. शिवाजी कोण होता पुस्तकाच्या वादानंतर शिवरायांचे विचार हे घरोघरी पोहोचवण्याचा हा प्रयत्न केल्याची भावना. गडचिरोलीत वाढत्या उन्हामुळे RTOच्या सेवा वेळेमध्ये बदल. योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण आणि चालक परवाना आता सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत आणि दुपारी 4 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध राहणार. गोंदिया जिल्ह्यामधील मध्यम प्रकल्पांमध्ये 31% साठा शिल्लक. तर मे आणि जून महिन्यामध्ये काही प्रकल्प कोरडे पडण्याची शक्यता. अनेक मध्यम प्रकल्पांची एप्रिल महिन्यामध्येच तळ गाठायला सुरुवात. कोल्हापुरात तरुणांचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार. पुलाची शिरोली इथल्या शाहिद सनदे याला 4 दिवसांची पोलीस कोठडी. तरुणीवरती अत्याचार करून व्हिडिओ मित्राला शेअर केल्याचं उघड. तर आरोपीकडे आणखी 8 ते 9 तरुणींचे व्हिडिओ असल्याचा पोलिसांना संशय. कोल्हापुरात पुलाची शिरोली गावकऱ्यांकडून आज बंदचं आवाहन. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. तरुणानं युवतींचे अश्लील व्हिडिओ प्रसारित केल्याचा प्रकार उघडकीस. हातकणंगले पोलिसात गुन्हा दाखल. धुळ्याच्या शिरपूरमध्ये 13 वर्षीय मुलीवरती लैंगिक अत्याचार. कुटुंबासह भाडेकरू म्हणून राहण्यासाठी आलेल्या 24 वर्षीय नराधमानाच अत्याचार केला. घटनेनंतर शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. लग्नास नकार देणाऱ्या वहिनीची दिरानंच केली निर्घृण हत्या. आरोपी आणि मृतक महिला दोघेही चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीचे. भंडाऱ्याच्या भागडी गावामध्ये निर्घृण हत्या. पतीच्या मृत्यूनंतर 8 वर्षीय मुलीसह राहणाऱ्या महिलेचे दिरासोबत प्रेमसंबंध होते. जळगावच्या मेहरुण तलाव परिसरामध्ये 2 गटामध्ये वाद. धारधार शस्त्रांनी एकमेकांवरती वार केल्यामुळे 3 जण गंभीर जखमी. क्रिकेट सामना संपल्यानंतर किरकोळ कारणावरून वाद झाला.